माझा ज्ञानराज गोपाळासिला टाळी टाळी हा गोपाळासिला माझा ज्ञानराज गोपाळासिला पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हवीत बरवा तो हमारा बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी टाळी वाजवा टाळी 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 लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले साजनी तो हवी तो बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा जय हो तो हमारा बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली तो हवी जय हो सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा जय हो तो हमारा बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हवी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम ते मागं घ्या ना. मागल्या मागल्या जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ द्वारी सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बारिडा बोले अंगी ऐसे बारिडा बोले करील ते काय नोहे महाराज करील ते काय महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगी हरि पाहे बीज शुद्ध अंग हरि पाहे बीज शुद्ध अंग जयाने घातली मुक्तीची गवांधी जयाने घातली मुक्तीची गवंदी जयाने घातली मुक्तीची गवांधी जयाने घातली मुक्तीची गवंदी मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांची करील ते काय नोहे महाराज 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 परिपाही बीज शुद्ध अंगी परिपाही बीज शुद्ध अंगी परिपाही बीज शुद्ध अंगी तुका म्हणे ते सुखा येऊने कामणे तेथे सुखाकाळ येऊने तुका म्हणे ते सुखा येऊने कामणे तेथे सुखाकाळ येऊने राय समाधाने चित्ताची राय समाधानी चित्ताची राय समाधानी चित्ताची करील ते काय नोहे महाराज टाळी 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 करील ते काय नोहे महाराज हरिले काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगी हरिपाही बीज शुद्ध अंगी हरिपाही बीज शुद्ध अंगी विठोपार कुमाई हा पार कुमाई तुपार कुमाई टाळी 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 हा तुपार कुमाई होबार कुमाई तुपार कुमाई होबार तुपार कुमाई होबार
जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ 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 अंगी ऐसे बाळ रे डाबोले अंगी ऐसे बाळ रे डाबोले करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज अंगी ऐस बाळ रेडा बोले अंगी ऐस बाळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ 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 अंगी ऐसे बाळ रे डाबोले अंगी ऐसे बाळ रे डाबोले करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज अंगी ऐसे बाळ रेडा बोले अंगी ऐसे बाळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करी पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे बीज शुद्ध अंगी
परिपाहे विजय शुद्ध अंगी परिपाहे विजय शुद्ध अंगी परिपाहे विजय शुद्ध परिपाहे परिपाहे परि परिपाहे विजय शुद्ध अंगी परिपाहे 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 विजय शुद्ध अंगी परिपाहे 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 विजय शुद्ध अंगी परिपाहे विजय शुद्ध अंगी करीलत काय नोहे महाराज करीलत काय नोहे महाराज परिपाहे विजय शुद्ध अंगी परिपाहे विजय परिपाहे विजय शुद्ध परिपाहे विजय शुद्ध अंग
करीलत काय नोहे महाराज करीलत काय नोहे विठ्ठल 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 पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की गुरु जोग महाराज की जय संत गोदड महाराज की जय भारत माते की जय विठ्ठल 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 जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे वळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी तुका म्हणे ते सुका काय उने राहे समाधाने चेताचे या करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी विडल विडल विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रला दलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून
ज्ञानोबरायांची श्रीमंती सांगतात विडल हर हर विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल माऊलींच्या दरबारात सेवा आहे. चिंतन माऊलींचंच व्हावं या हेतून तुकोबरायांचा माऊली ज्ञानोबरायांचा यथार्थ वर्णन करणारा आजचा हा अभंग विडल हर हर विठ्ठल 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 जनार्दन स्वामी मौनगिरीजी स्वामीजींच्या उत्सवानिमित्तानं परंपरेने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहासाठी संयोजन आयोजन नियोजन करणारे सर्व वारकरी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माझे परमार्थ स्नेही आमचे अरुणजी बडगुजर साहेब आणि आमचे विशाल महाराज, त्यांना सहकार्य करणारे सर्व आळंदीकर असेल, संस्थान ट्रस्ट कमिटी असेल, परिसरातील सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ विडल हर हर विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांच्या दरबारात सेवा आहे. वारकरी संप्रदायाचं अंतकरण हृदय म्हणजे ज्ञानोबरा आहेत. अमेरिकेचे 2 टर्मचे अगोदरचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीची 20 भावगीतं मागल्या 2 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली. अमेरिकेच्या बरं का, आताचे नाही, आताचे तात्या जरा इस्कुर येतं, ह्यांचा विषय ना. बराक ओबामा त्यांच्या आवडीची 20 भावगीतं त्यांनी व्हायरल केली आणि त्या 20 भावगीतांपैकी अमेरिकेसारखा महासत्ता देश ज्यांनी चालवला त्यांच्या 20 आवडीच्या भावगीतापैकी 1 नंबरला ज्ञानोबरायांचं पसायदान आहे. माझ्या ज्ञानोबरायांची ताकद आहे. म्हणजे ज्ञानोबरायांचं पसायदान हे अमेरिकेला प्रिय आहे, पण महाराष्ट्रात काय काय माणसं अशी आहेत त्यांना पसायदान अनुक्रमे नीट म्हणता येत नाही. शोकांती काय विडल हर हर अहो कीर्तना समाधी लागते हे सगळ्यांना माहित आहे. ऐका बरं का नीट, कीर्तना समाधी लागते असं शास्त्र सांगतं, पण समाधीत सुद्धा कीर्तन करता येतं हे ज्ञानोबरायांचं शास्त्र आहे. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन तो बैसला निर्वाण कथा कीर्तन करतो बैसाला निर्वाणी कथा कीर्तन करीतो बैसाला निर्वाणी कथा कीर्तन करीतो देवी समाधी बैसाला निर्वाण कथा कीर्तन करीतो समाधी बैसाला निर्वाण कथा कीर्तन करीतो समाधी बैसाला निर्वाण कथा कीर्तन करीतो समाधी बैसाला निर्वाण कथा कीर्तन करीतो. कीर्तना समाधी हे शास्त्र आहे, पण समाधी सुद्धा कीर्तन करता येतं हे ज्ञानोबरायांचं शास्त्र आहे. अशा ज्ञानोबरायांच्या दरबारात ही सेवा आहे. ज्ञानोबराय हे वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री तर का, संप्रदायाचं सुद्धा मंत्रिमंडळ आहे. सीएम ज्ञानोबराय. का ज्ञानोबराय मुख्यमंत्री? ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, टाळी टाळी उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबरांनी पाया रचला म्हणून ते सीएम आहेत, मुख्यमंत्री ज्ञानोबराय.
तू म्हणता सीएम ज्ञानोबा आहे, पीएम कोण आहे? पंतप्रधान. पंढरेश पांडुरंग परमात्मा पंतप्रधान. राष्ट्रपती भगवान शिवजी सबके बडे बाबा. आणि राष्ट्रपती हे घटनात्मक पद आहे, त्यांना समाजात जास्त मिक्स होता येत नाही, म्हणून महादेव गावात राहिला नाहीत, गावाच्या बाहेर आहेत. आणि त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. त्यांच्या अंडर खाली ज्यांची नियुक्ती होते त्यांना राज्यपाल म्हणतात. हे राज्यपाल आहेत माझे निवृत्ती दादा. ज्ञानोबा आहे मुख्यमंत्री. परराष्ट्र मंत्री संत नामदेव महाराज, नामातयाचा किंकर, जिने केला हा विस्तार. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पंजाब प्रांतापर्यंत आजही गुमान नावाच्या गावामध्ये नामदेवरायांचं मंदिर आहे, म्हणजे परराष्ट्र मंत्री नामदेव महाराज आहेत. विडल संत जनाबाई राजशिष्टाचार मंत्री. कीर्तनात चाल कुणी पुढं म्हणावीन कुणी माग म्हणावी हा सांगण्याचा अधिकार जनाबाईचा आहे. जनी मनी ज्ञानदेवा बोलावंग. परराष्ट्र राजशिष्टाचार मंत्री संत जनाबाई. मुक्ताई शिक्षण मंत्री. चांगदेवाला शिक्षण दिलं म्हणून चांगदेवाला म्हणावं लागलं की गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. बांधकाम मंत्री गोरोबा काका, कारण बांधकामाला विटा लागतात ना, विटा 13 वरोणाची. उद्योग मंत्री नरहरी सोनार, घडवायचं काम आहे त्यांच्याकडे. जगद्गुरु तुकोबार आहे. संरक्षण मंत्री तुकाराम तुकाराम नाम घेता. त्यांचं नाव घेतल्यावर यमापासून संरक्षण होते, ते संरक्षण मंत्री. आणि 700 वर्षापूर्वी हे मंत्रिमंडळ स्थापन झाले, त्याच्या परत मीटिंग नाही, तेच अजून चालू आहे बरं का. आणि ही मीटिंग कुठं झाली सांगू का? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. 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 माझा ज्ञानराज गोपाळ शिलाय टाळी टाळी हा गोपाळ शिलाय माटी. माझा ज्ञानराज गोपाळ शिलाय वाटी. गोपाळ शिलाय माटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. माझा ज्ञानराज गोपाळ शिलाया वाटे. तेव्हापासून परत मीटिंग नाही, ते संप्रदायाचं मंत्रिमंडळ आजही अव्यातपणे चालू आहे. ज्ञानोबरांची श्रीमंती आजच्या अभंगामध्ये आहेत, नीट ऐका. या जगामध्ये थोडा रिटर्नचा आवाज द्या जरा, थोडा मोकळा. 2 माणसं पॉवरफुल आहेत, नीट ऐका, महाशक्तिशाली. आणि त्या 2 व्यक्तीला चॅलेंज देईल अशी शक्ती आजपर्यंत जगामध्ये अस्तित्वात आलेली नाही. सगळ्या जगाचा अभ्यास करा, त्या 2 माणसांवरच हे विश्व चालू आहे. त्यांना चॅलेंज देणारा तिसरा माणूसच नाही. तुम्ही म्हणता हे 2 कोण आहेत बुवा नेमके? एक देव, दुसरे आहे संत. देव आणि संत ह्यांना चॅलेंज देईल अशी शक्ती आजही जगामध्ये अस्तित्वात नाही. विडल मग पर्याय 2 असले की माणसाला मग एक असं सवय असते की बाबा मग ह्या दोन्ही श्रेष्ठ कोणते? माऊली 2 पर्याय. अहो मतदान तर एकालाच करता येतंय ना, दोघाला शिका हाणल्या हाय ही बाद होईन ना. मतदान एकालाच. मग देव आणि संत हे दोघात जरी इलेक्शन लागलं तर मतदान करायचं कोणाला? विडल अहो लागलं इलेक्शन देव आणि संत, आणि मग सभान सगळं माहोलन, सभेत मग घोषणा आश्वासन सगळं सुरू झालं.
देवानं पहिली घोषणा केली, आवाज वाढा थोडा रिटर्नचा, तुम्ही माझ्या बाजूने या, कारण माझी ताकद अशी आहे, मुकम करोती वाचालम, मी मुक्या माणसाला वाचा देतो, हा माझा अधिकार आहे. देवाची सभा लोकांना ऐकल्यानंतर बाकीचे म्हणले बस सिक्का देवालाच हाणायचा. दुसऱ्या दिवशी त्याच ग्राउंडवर संतांची सभा. संतांनी सांगितलं कालच्या सभेला बळी पडू नका. आश्वासन देणं सोपं करण्यासाठी जिगर लागते. विडल कालच्या व्यक्तींनी इथं आश्वासन देऊन गेलेत की मी मुक्या माणसाला वाचा देतो. ही जर त्यांची ताकद असेल ते मुक्याला वाचा देऊ शकतात, पण आम्ही रेडा वेद बोलू शकतो, ही आमची ताकद आहे मायबाप. अहो तुम्ही मुक्या माणसाला, ही तर मुक्या जनावराला वाचा आहे, ही माऊलीची पावर आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. 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 शांती रूपी प्रगटला ज्ञानोपमाचा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोपमाचा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोपमाचा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोपमाचा. ज्ञानोपमाचा 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 ज्ञानोपमाचा. साधकाचा माय बाप दर्शन हरिताप. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोपमाचा. साधकाचा माय बाप दर्शन हरिताप. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोपमाचा. ज्ञानोपमाचा. देव वाचा देतोय मुक्या माणसाला. इकडं पुढचं अपडेट वर्जन आहे. रेड्यामुखी वेद बोल. आवाज थोडा आवाज द्या खंडूशेठ. होता तुमची कृपा मॉनिटरच्या रिटर्नच्या. पशु बोले वेद. हा देवाने सांगितलं असं ठीक आहे. परत देवाने ती सगळी लाईव्ह सभा ऐकल्यानंतर देव म्हणले आपलं तर अवघड झालं बुवा. लोक तर संतांच्या बाजूने हटली. परत सभान देवाने सांगितलंय का माझ्या बाजूने या. याचं कारण तुमच्या जीवनाला मार्गदर्शक असणारा गीतेसारखा ग्रंथ मी जगाला दान दिला. ही माझी ताकद आहे. 700 श्लोकाची गीता अर्जुनाचं निमित्त केलंय, पण तुमच्या सर्वसामान्य जनतेसाठी मी गीतेसारखा ग्रंथ दिला. लोक म्हणले खरे राव आपल्याला काय अवघड कळत होतं का, देवामुळे आपलं सोपं झालं. परत त्याच स्टेजवर परत संतांनी सांगितलं ऐका, देवाने गीतेसारखा ग्रंथ जगाला दान दिला असन, पण सर्वसामान्याला तोही कळाला नाही, म्हणून संतांनी त्या गीतेवर अलंकार चढवला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. 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 ब्रह्मानंद लहरी
प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी. देवानं गीता दिली, संस्कृत मध्ये कळाली नाही. ज्ञानोबाने त्याच गीतेवर अलंकार चढवला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये गावागावामध्ये घराघरामध्ये ज्ञानेश्वरीची पारायण होतात. अजान वृक्षाच्या खाली लाखो साधक ज्ञानेश्वरीची सेवा करतात का? ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करे. ऐका, ज्ञानोबांना 56 भाषा येत असून सुद्धा ज्ञानेश्वरी मराठी भाषेतच लिहिली. हा ज्ञानोबांना आपल्या आईविषयी असलेला स्वाभिमान हे लक्षात घ्या. मराठी भाषा गीता लक्षात येणार नाही, कळणार नाही. अवघड लोकाला नकोय. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. देवानं गीता दिली, संतांना ज्ञानेश्वरी आपल्या समोर प्रगट केली. लोक म्हणले संतांचंच खरे. देवानं परत सांगितलं, माझी भक्ती कराल तर तुम्हाला मोक्ष देऊ शकतो, ही माझी ताकद आहे. संतांनी सांगितलं, देवाची भक्ती केल्या मोक्ष आहे. आम्ही नुसतं आलिंगन दिलं तरी मोक्ष आहे. आलिंगन घडे 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 मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा मोक्ष सायु जोडे मोक्ष सायु जाता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा तिकडं भक्ती करावं लागते, इकडं फक्त फास्ट काम आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन दिलं तरी मोक्ष आहे. कोणताही मुद्दा देवाने मांडला तरी त्याच्या पुढचा मुद्दा संतांकडे म्हणल्या. देवाला सुद्धा कळा ना आता शेवटची सभा राहिली, करायचं काय भाऊ. वातावरण तर आपल्या बाजूने फिरलं पाहिजे. आणि शेवटच्या सभेत देवाला कळालं, लोकाला मोक्ष नको, ग्रंथ नको, आणि मुक्काम करोती वाचायला ह्याची गरज नाही. लोकाला पाहिजे पैसा, सोनं, संपत्ती. ह्या गोष्टींना आपण मोक्ष भिक्ष देत बसलो. कायला कोणी सभेला. शेवटचं देवाने ब्रह्मास्त्र काढलं, तुम्ही जर माझी भक्ती कराल तर मी सोन्याची नगरी निर्माण करू शकतो. द्वारकेमध्ये सुवर्ण नगरी निर्माण करण्याची ताकद माझ्या मनगटात आहे. आणि तुम्ही संसारी माणसे, तुम्हाला हेच लागतंय, मला चांगलं माहित आहे.
हा माझा अधिकार आहे हे लक्षात घ्या. शेवटची देवाची सभा झाल्यावर मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणले थांबा, देव जरी सोन्याची नगरी निर्माण करू शकत असला तरी ती सोन्याची नगरी समुद्रात बुडाली, पण आमच्या ज्ञानोबारांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी जय हो, जय हो. सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रे बोले, अंगी ऐसे बळ रे बोले, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, अंगी ऐसे बळ रेड़ा बोले, अंगी ऐसे बळ रेड़ा बोले, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे से बळ रे बोले, अंगे से बळ रे बोले, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ बोले, अंगी ऐसे बळ बोले. नाही नाही, देवानं द्वारका नगरी निर्माण केली पण राहिली का? गेली न पाण्यात. सोन्याची होती पण खलास. हे देव सोन्याची नगरी निर्माण करू शकतो. तुकोबारा म्हणले थांबा, आमच्याकडं अपडेट काम आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, आमच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे ज्ञानोबारांच्या. तुम्ही म्हणता सोन्याचा आहे, मग दिसत का नाही? आपल्याला जर दिसला असता तर आपण ठेवलाच नसता. दर्शनाला लगो बसलो असतो, खोड तरी हाणला असतं, फांदी पानं तरी खिशात टाकून नेलीच असती ना. मग सुवर्ण पिंपळ आहे, मग दिसत नाही, मग सोन्याचा कस काय विडल? आता ऐका बर का, सुवर्ण पिंपळ सोन्याचा पिंपळ का म्हणलं? सोन्याचा पिंपळ याचा पहिला अर्थ सुखाचा पिंपळ. इथं सौख्य आहे, सुख आहे, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अहो इथं लहरीत ज्ञानोबारांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये येतात. समाधीवर डोकं ठेवल्यानंतर तुम्हाला सकारात्मकता जाणवते. ही लहरीची ताकद आहे. विडल आणि ह्या लहरी तुम्ही आम्ही मान्य करूयात नवला, या शास्त्रज्ञाने सुद्धा मान्य केल्यात. आळंदीमध्ये 1980च्या दशकामध्ये सत्य घडलेली घटना. माऊली ज्ञानोबारांच्या समाधीतून लहरी बाहेर पडतात, हा वारकऱ्यांचा विश्वास आहे. तर काही जणांचं म्हणणं आलं, आमच्याकडे लहरी मोजण्याचं यंत्र आहे. आपल्या हृदयाचे जे ठोके चालू आहेत ह्याच्यातून लहरी बाहेर पडतात आहे बरं का. ECG काढला असेल ना, छातीची पट्टी त्याच्यावर चालताना रेषा, त्या लहरीत दिसत नाही, यंत्राच्या माध्यमातून जाणवतात. 100 पर्यंत टॅली होती त्या यंत्रापर्यंत मोजण्यासाठी. सुखाची लहरी ह्याच्यावर सांगतो बरं का. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. चैतन्याच्या लहरी आहेत. आणि पिंपळापाशी यंत्र ओपन केलं. आता जे देव मानणारे होते त्यांचा विश्वास होता, संताचे पायी
हा माझा विश्वास, त्यांचा विश्वास आहे लहरी जाणवणार. आणि जे न मानणार होते त्यांची तर मजा झाली. बघू म्हणले आता काय होतं. हे असले बी नमुने लईत ना. ते जीव जंतुशी केवी कळे. ज्ञानोबा म्हणले अहो जनताना कुठे संत कळत असतात का. विडल विठ्ठल पिंपळापाशी यंत्र 35 वर लहरी. जसे जसे यंत्र पुढे जात होतं समाधीवर यंत्र ठेवलं. 10 मिनिटं दरवाजा बंद केला, बाहेर आले. 10 मिनिटानंतर दरवाजा उघडला तर यंत्र फुटलं होतं. यंत्राचा बार झाला. वारकऱ्याने विचारले असं कसं काय झालं. तर शास्त्र त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याने सांगितलं ज्ञानोबरायांच्या समाधीतून इतक्या लहरी बाहेर पडतात की ती मोजण्याची ताकद आमच्या यंत्रामध्ये नाही. आम्ही 100 पर्यंत मोजू शकतो. ह्या अनंत लहरी आहेत. त्या तुम्हाला आम्हाला 40 वर्षापूर्वी कळाल्या. नाथ महाराजांना 500 वर्षापूर्वी कळाल्या. म्हणून तर अभंगाई सर्व सुखाची लहरी या सुखाच्या लहरी आहेत. आणि या सुखाच्या लहरीचा म्हणजे सोन्याचा पिंपळ. विडल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजही माझ्या ज्ञानोबरायांचं प्रस्थान झालं. माझ्या ज्ञानोबरायांच्या लहरीची ताकद माऊलींच्या मंदिराला निर्जीव कळस हलतोय. माझ्या ज्ञानोबरांची ताकद आहे, हे लक्षात घ्या. ही लहरीची पावर आहे. विडल सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ, पहिला अर्थ. दुसरा अर्थ असा आहे ज्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यानंतर ज्ञानोबरांसारखं सोनं महाराष्ट्राला मिळालं, मग तो पिंपळ सोन्याचा का म्हणायचा नाही. याच पिंपळाला आईसाहेबांना प्रदक्षिणा घातल्या आणि भगवंताकडे मागणी केली, ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. ज्या पिंपळाच्या कृपेनं ज्ञानोबरांसारखं सोनं जन्माला आलं तो पिंपळ सुद्धा सोन्याचाच. विडल सोन्याचा पिंपळ याचा पुढचा अर्थ आहे सोन्याचा सोनं कशाला म्हणतात. जे कमी होत नाही, जास्त होत नाही, ज्याची किंमत कायम टिकून राहते आणि वाढते त्याला म्हणतात सोनं. आणि सोन्याच्या लेवलला जगातली एकच गोष्ट आहे, त्या गोष्टीचं नाव आहे ज्ञान. सोन्याचा पिंपळ म्हणजे ज्ञानाचा पिंपळ. विडल हा ज्ञानाचा पिंपळ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि संत हे ज्ञानानं ओळखा, संत प्रेमानं ओळखा, संत चमत्कारानं ओळखू नका. विडल हे चमत्कार करणारे, छाछू करणारे बुवान बाबा इतके वाढलेत. रोज एक बाबा जेलमध्ये चाललाय आणि परत किल्पा व्हायरल झाले बोंबलायचं. महाराज आम्हाला वाटलं नव्हतं तेव्हा असं असेल. तेव्हा तसाच आहे, तू मूर्ख आहे. विठ्ठल अरे आपण आपलं कंट्रोल कुणाच्या हातात देतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. चमत्कार हे डोक्यातनं काढून टाका. परवा एक नमुना भेटला, म्हणला महाराज आमचा बाबा लय डेंजर आहे. म्हणलं का हानी तो का काय लोकाला. नेमका बाबा करतो. बाबा म्हणजे ओरिजिनलच बाबा आहे. म्हणलं केलं काय तुझ्या बाबाने. अहो आमचे बाबा गाडीत बसले होते, गाडीचं पेट्रोल संपलं, बाबा खाली उतरले, गाडीला हात लावला, आमची गाडी 100 किलोमीटर पळाली बिगर पेट्रोलची. ह्या आमच्या बाबात ताकद आहे. म्हणलं नमुन्या तुझ्या बाबा जर एवढी ताकद आहे तर मग पेट्रोल पंपाची गरज काय होई बाबा. तुझ्याच बाबाला चौकात उभा केला असताना आली गाडी लाव हात पळ, आली गाडी लाव हात पळ. बरं बाबाने हात लावल्यावर गाडी पळती. मग आधी बाबा काय तुझ्या गाडीत बसला नव्हता का. तेव्हा काय बाबाचा स्पर्श गाडीला नव्हता का उतरूनच हात लावा लागतो. अरे ज्या बाबाला गाडीतलं पेट्रोल कधी संपणार हे कळत नाही, त्यांना आपलं भविष्य कधी कळणार. विडल हे असलेले वाढले ते. परवा एक जण मला म्हणला माझ्या मागे शनी लागलाय. आलं म्हणलं शनीला बी काय क्रेज आहे का नाही. पृथ्वीपेक्षा 13 पट मोठा ग्रह, एवढा मोठा ग्रह तुझ्या माग का लागन. शनिदेव मारुतीकडे गेले, महादेवाकडे गेले, त्यांच्या लेवलची तरी ती माणसं होती ना. तू बिडीला महाग झालाय, तुझी गाडी परवा मागच्या महिन्यात बँकेवाल्याने ओढून नेली, तुझ्या माग शनी का लागन. तुझी लेवल काय आहे. विडल लोकाला असलं केल्याशिवाय वाटत नाही हे संत आहे. संतांचं लेवल चमत्कार नाही, संतांचं लेवल ज्ञान असावं. ज्ञानाचा पिंपळ हे लक्षात घ्या. मला एक जण भेटला, म्हणलं महाराज तुमचं नाव ज्ञानेश्वर माऊली. म्हणलं हो. मग त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय. आता आम्ही रोज इतकं फिरवतो म्हणजे आम्हाला चेहरा पाहून बुद्ध्यांक कळतो बरं का. सांगायची गरज नाही. चेहरा बघितला की त्याचा बायोडाटा लक्षात येतो. मी त्याला म्हणलं हो मी भिंतीकडेच निघालोय, मी त्याच मूडमध्ये या.
फक्त मला एक सांग, माऊलीने भिंत कधी चालली नव्हती. मला चांगदेव वागाव बसून आले तेव्हा म्हणलं मग तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव, माझ्याकडून तू वागाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो. मला अरे तू कुत्र्यावर कंट्रोल करू शकत नाही, आम्हाला भिंती चालायला सांगतो का? भिंत एकदाच चालविली जड भिंती, 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 चालविली जड भिंती. टाळीवाला टाळी 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 टाळ टाळ. हा हरली चांग याची भ्रांती, हरली चांग याची भ्रांती, हरली चांगल्याची भ्रांती, हरली चांगल्याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा, टाळी टाळी वाजवा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, 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 साधकाचा माय बाप. माय बाप. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा विडल. टाळी टाळी. विठ्ठल विठ्ठल. भिंत एकदाच. ज्ञानोबरायांची ज्ञानाची सेवा, ज्ञानेश्वरीची सेवा करू शकतो. चमत्कार त्यांच्या चरित्रातला न कळत घडलेला भाग आहे. ते त्यांचं लेबल नाही. संत ज्ञानानं ओळखा, संत प्रेमानं ओळखा, संत अनुभवातून ओळखा. पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे. रेडा वेद बोलला, फक्त रेड्याचा उद्धार झाला. भिंत चालली, फक्त भिंतीचा उद्धार झाला. पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आजही लाखो लोकांचा उद्धार करते. ज्ञानेश्वरी हा खरा चमत्कार, हे लक्षात घ्या. माऊलींची ज्ञानेश्वरी हा जगातला सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. सोन्याचा पिंपळ म्हणजे ज्ञानाचा पिंपळ. विडल विठ्ठल 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 विठ्ठल. सुखाचा पिंपळ पहिला अर्थ, ज्ञानोबरांसारखं सोन्याच्या पिंपळाच्या कृपेने मिळाला दुसरा अर्थ, ज्ञानाचा पिंपळ तिसरा अर्थ, आणि जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ चौथा अर्थ. हाय आमचा सोन्याचा, आमचा सोन्याचाच आहे. जा तुला काय करायचंय कर, आम्हाला सोन्याचाच आहे. विडल ही श्रीमंती जयाचे. कोणते संत गरीब नाहीत हे लक्षात घ्या बरं का. ज्ञानोबराय असू द्या अथवा तुकोबराय असू द्या, श्रीमंत संत आहेत. ज्ञानोबरायांच्या परंपरेतले त्र्यंबकपंत कुलकर्णी हे मराठवाड्याचे चीफ होते. त्या काळात त्यांच्या सहीशिवाय पान हलत नव्हतं. राजयोगी घराणा ज्ञानोबरायांचा आहे, श्रीमंत संत आहे. नाथ महाराज, आजही पैठणमध्ये नाथ महाराजांचे 2 वाडे आहेत. प्रवीण महाराज, दोनही डबल मजली. लोकाला बादलीनं तूप होतं जेव्हा आलं, बादलीनं, आणि तुपाला वगराळ, आता वरणाला आहे, आणि तुपाला चमचे आहे. श्रीमंत संत नाथ महाराज. ज्ञानोबराय श्रीमंत आहेत. तू म्हणता तुकोबराय, अहो 400 एकर जमीन आणि 65 लाखाची जहागीरदारी त्या काळात. आणि त्याच्या पुढचं सांगू का, आपण ज्या मंडपात बसलेलो विना मंडप हा शिंदे सरकारांचे दिवाण शेनवी यांच्या मार्फत बांधलेला आहे. पण ज्ञानोबरांच्या समोर जो पुढचा मंडप आणि जो डोम आहे तो जगद्गुरु तुकोबराने त्याचं बांधकाम केलं, हे लक्षात घ्या. म्हणजे तुकोबरांनी ज्ञानोबरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ते देणाऱ्याच्या यादीतले आहेत, गरीब नाहीत, श्रीमंत आहेत. विडल आम्ही राजत्रय लोक्याचे, कामने आम्ही राजत्रय लोकाचे. तुका म्हणे आम्ही
राजत्रैलोक्याचे तुका म्हणे आम्ही राजत्रैलोक्याचे परी नाही कोणाचे ऊने पुरे 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 त्रिभुवनी आम्ही वैभवाचे आम्ही भवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे दाणी त्या करंजीकर माऊलीने सुंदर प्रमाण दिलं. आज काय माऊलींची कमतरताच नाही. या बाजूला आमचे ज्ञानेश्वरजी मेश्राम गुरुजी आहेत. आणि हे माऊली नाही, आपण सगळेच माऊलीत आज विडल. विठ्ठल विठ्ठल तिन्ही त्रिभुवनी आम्ही त्रैलोक्याचे धनी. तुका म्हणे आम्ही राजे हे लोकांचा सोडा, तिन्ही लोक आमच्या कंट्रोल मध्ये आहेत. विठ्ठल 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 म्हणून वारकऱ्याला सुद्धा सांगतो वजनात राहायचं. कपडे फिपडे टाईट, टोप्या फिप्या कडक घालायच्या, फेकून हाणलं तर कापलं पाहिजे पुढच्याला. ज्यांनी महाराष्ट्र लुटला ती वजनात राहते, तर ज्ञानोबरांसारख्या श्रीमंताची लेकरे श्रीमंतासारखंच राहायचे, लक्षात घ्या. आपण गुलाम नाहीत, कंगाल नाहीत. वजनदार आपली आई जायाचे द्वारी सोन्याचं दारा सोन्याचं पिंपळे. समर्थाची लेकर आहेत, वारकऱ्याने समर्थासारखंच राहायचं. विडल विठ्ठल विठ्ठल श्रीमंती जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अहो काय कायकडे श्रीमंती असते पण अंगात बळ नसते. ठोका टाकला त्या जागेवर कणत येत. प्रसंग आल्या कोणही वाचवायला. नुसतं श्रीमंतीला बी किंमत नाही, ही सुद्धा श्रीमंती पाहिजे. दारात काय सोन्याचा पिंपळ आणि अंगात काय अंगे आईसे बळ. रेडा बोले, रेडा वेद बोलवण्याची ताकद. ज्ञानो आजही ते रेड्याचं मंदिर आहे. आळे फाटा आमचे नाशिककर मंडळी आले सगळे, आज येता लागलं त्यांना. आणि तिथं गेल्यावर रेडा मानायचं नाही बरं का, लय हानत्यान. रेडेश्वर महाराज तुकाराम महाराज त्या परिसरात त्यांच्या घरावर गाडीवर नाव आहे रेडेश्वर महाराजांची कृपा. आणि 50 कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे. मंदिर कुणाचं? आणि ज्ञानोबरांच्या दरबारात अखंड विना जसा चालू आहे तसा रेड्याच्या दरबारात अखंड विना आहे. 365 दिवस 24 तास अंगी आईसे बळ रेडा बोले. विडवल विठ्ठल 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 विठ्ठल. एक म्हणला रेडा खरंच बोलला असन का, म्हणजे का रेडे नावाची माणसं होती बो. उत्तर दिलं, माझ्या पुत्रमुखी बोल म्हणे श्रुती, बोल म्हणे श्रुती. माझ्या पुत्रमुखी बोल म्हणे श्रुती, बोल म्हणे श्रुती. माझे पुत्रमुखी बोलवणे श्रुती, बोल म्हणे श्रुती. माझे पुत्रमुखी बोलवणे श्रुती, बोल म्हणे श्रुती. माझ्या पुत्रमुखी बोल म्हणे श्रुती, बोल म्हणे श्रुती. माझ्या पुत्रमुखी बोल म्हणे श्रुती, बोल म्हणे श्रुती. माझे पुत्रमुखी बोलवणे श्रुती, बोल म्हणे श्रुती. डाळ माझे पुत्रमुखी बोलवणे श्रुती, बोल म्हणे श्रुती. चालवीने भिंती बैसोनिया, अलवने भिंती बैसोनिया. चालविने भिंती बैसोनिया. चालविने भिंती बैसोनिया. महिमा समान महिमा संताचा, महिमा संताचा. महिमा समान महिमा संताचा, महिमा संताचा. नोया सामान्य महिमा संतांचा, महिमा संतांचा. जय हो जय हो जय हो. नोया सामान्य महिमा संतांचा, महिमा संतांचा.
स्कंदाचा महिषापुत्र मुखी. पुत्र म्हणजे पोरगा, म्हशीचा पोरगा म्हण. बोलवणे इथं 8 नावाची अगरबत्ती कुठं लावायची? इथं डायरेक्ट पुरावा ना निळो बराय नाही. अहो म्हशीचा पोरगा ते वेद बोललाय. विठाल आता तारा सोन्याचा पिंपळ आहे, रेडा वेद बोलण्याची ताकद आहे. ते ज्ञानोबरा काय करू शकणार नाही. ते काय लोहे महाराज करील 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 ते काय लोहे महाराज परिपाय बीज सुधागी परिपाय बीज सुधागी करील ते काय लोहे महाराज करील ते काय लोहे महाराज परिपाहे बीज सुधागी परिपाहे बीज सुधागी करील ते काय लोहे महाराज करील ते लोहे महाराज करील ते काय लोहे महाराज परिपाय बीज सुधागी परिपाय बीज सुधागी करील ते काय लोहे महाराज परिपाय बीज सुधागी परिपाय बीज सुधागी. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरांनी सांगितलं काय करतात हे सांगितलं. काय करू शकणार नाहीत. करील ते काय नोहे महा. अहो काही करू शकतात, काय करतात हे महत्वाचं नाही. काय करू शकणार नाही तुम्ही सांगा. विडल आता ज्ञानोबरा काय करतात ऐका बर का. सर्वोच्च सिद्धांत आहे. जयपाल नावाचा राजा, त्या राणीला 5 मुली झाल्या. 6व्या वेळेस त्या राजाने राणीला दम टाकला. आता जर मुलगी झाली तर जीवच मारीन म्हणला. आता राणी म्हणली मुलगा आणि मुलगी माझ्या काय हातात आहे. असू दे ना मुलगी, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. मुलगी उलट लय भारी म्हणून ऐका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मलेतील श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण देवकीता आली पाहिजे ना. मुलगी इज्जत जपते पण किंमत नाही. शाळा भरली, बापाने विचारलं मुलीला, ताई तुला किती वह्या लागतात? पप्पा मला 5 वह्या आणि पैसे कमी असेल तर 4 आणा. एका वहीचं 2 भाग करते, 20 भागवते, पण काळजी करू नका, ही मुलीची क्वालिटी. पोराला इसरू नये बरं. इकडे तुला किती वह्याचं? मला आणा 22 काय शाळा पेटवायची काय? तू 22 वह्याचं काय करतो रे? तुला एवढ्या वह्या लागतात कशाला? अभ्यास तर काहीच करीना तू. हे असली पोर येतं. बाप उपाशी झोपला तर मुलगी पळत ते. बाबा उठा, जेवण करा, 2 घास खा, आराम करा, गोळी खान मग झोपा. मुलगी तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. पोरग तसं नाही, खिडकीतून डोकावतं. झोपले कर म्हातारा झोपू दे, मग त्याच्या वाटणीच्या मी चपात्या चोप येतो म्हणला. अरे तुझं खाण्यावच कसं ध्यान आहे, जरा बापाव बी ध्यान दे ना.
ही असली पोरे म्हणून तर चोकोबाराने मागणीच केली. कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा बाई. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई. तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मीराबाई मुक्ताई सारखं रत्न मुलगी असू द्या हो. मुलामध्ये मुलीमध्ये अहो सगळ्या क्षेत्रात आता ज्ञानोबरांच्या दरबारात खांद्याला खांदा लावून आमच्या सर्व मातृशक्ती सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत. महिलांवर टीका करण्याचा आणि त्यांना नावं ठेवण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नावं ठेवते. एखादी गोष्ट जर सांगितली महिलाला ती गोष्ट महिलांच्या पोटात राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकते. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. नाही नाही लय देव मोठा आहे कृष्ण म्हणू घे बरं डायरेक्ट अवतार. तू जमलं का कृष्णाला तरी रामाला तरी का आमच्या मातृशक्तीचं अस्तित्व मान्य करावं लागलं. मरणासाठी अनेक वाट आहेत पण जन्माला येण्यासाठी एकच अंत करणे ते आईचं हृदय विडवलं. मातृत्वाची ताकद आहे म्हणून ज्ञानोबराय पुरुष असून सुद्धा ज्ञानाबाई वेदशास्त्र देती ग्वाही म्हणते ज्ञानाबाई आई. नाथ महाराज म्हणतात ही माझी अनाथाची माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची. पुरुष असून सुद्धा स्त्रीत्व घेतलं मातृत्व का अंतकरण आईचं हे विडवलं. म्हणून वारीत जर गेलो माऊली शब्दाशिवाय बोलणं नाही हो. स्त्री असू पुरुष असू लहान असू मोठा असू. अहो इथं सख्या भावाचा जमाना आहे. नीट आहे का जन्म दिलेला बाप घरात आपल्याला पोराला नीट बोलत नाही, घरातली माणसं नीट बोलत नाही, पण तुम्ही जर वारीत आला तर माऊली शिवाय बोलणं नाही हो. माऊली या, माऊली बसा, माऊली जेवले का, आज काय तुमची व्यवस्था, चला आमच्या दिंडीत. प्रेम अखंड प्रेमाचा कल्लोळ ही ज्ञानोबरांच्या माऊली शब्दाची ताकद आहे. आता 16 झाला लाखो वारकरी या जगात कुणी बी एवढे वारकरी बिगर भांडणाचे 20 दिवस एकत्र राहून दाखवा. कोणच्या बी राजकारणाला तर शक्य नाही. 1000 माणसं गोळा करायला 10 लाख खर्च आहे तरी येत नाहीत. आली तरी गप मरत नाही. जाताना बोंबाल त्यात 500 ठरलं पण 200 मिळालं. ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजून जातात. इतकी लोक विचित्र आहेत पण 15 लाख समाज माझ्या ज्ञानोबरांच्या सोबत बिगर निमंत्रणाचा येतो. 20 दिवस सोबत आहे. कसली भांडण नाही ती वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. विडवलं त्या राजाने सांगितलं राणीला इथं विषय चालू आहे बरं का, आता जर मुलगी झाली तर जिवंत ठेवणार नाही. कर्मधर्म सोयगाने 6वी सुद्धा मुलगीच झाली हो. राणीने विचार केला काय करायचं. जर राजे गेले ते लढायला, खरा निरोप सांगावा तर मरण नाही म्हणली खोटं बोला. काय करायचं, सिर सलामत पगडी 50 आणि बचेंगे तो और भी लढेंगे म्हणले. दिवस नाही राहिल्यावर काय करताय. खोटा निरोप पाठवला, मुलगा झालाय. झालती काय मुलगी आणि निरोप काय मुलगा. 20 वर्ष त्या राणीनं गुह्य लपवलं. विचार करा किती राणी हुशार असेल. आणि ह्या हुशार आहेत म्हणून तर ह्यांना पगार सुरू केलाय. लाडकी बहीण, तुम्ही कधीतरी हा विचार केला की सरकारने बहीणच योजना का काढली, भाऊ का नाही. भाऊ काय लाडके नाहीत का, आपण काय महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का, आपल्याला काय मतदानाचा अधिकार नाही का, मग बहीणच का, भाऊ का नाही. तर उत्तर आहे का सरकारला लाडक्या भावांवर विश्वास नाही. भाऊ हा गद्दार आहे. पैसे आपले घेऊ शकतो पण ठोका दुसरीकडे हाणू शकतो. भावाचं काय खरंय, खात्यात एकाची, पेत्यात एकाची, झेंडा एकाच्या, गाडीत एकाच्या, मतदान एकालाच. भाऊ हा पैशावाल्याचा सुद्धा होऊ शकत नाही पण महिलांचा असे खाल्लेल्या मिठाला त्या धोका देऊ शकत नाही. म्हणून लाडकी बहीण टाळ्याच वाजवल्या त्यांनी. आणि आणखी ऐका, कर्नाटक सरकारची एक योजना आहे बरं का, महिला मंडळ 2000 देते तिथं महिन्याला. तिथल्या योजनेचं काय नाव आहे, गृहलक्ष्मी योजना. म्हणजे कर्नाटक मध्ये सुद्धा लक्ष्मी योजना आहे, विष्णू नाही. विडवलं म्हणून राणी हुशार आहे. 20 वर्ष गुह्य लपवलं. मुलगा आहे का मुलगी कळून दिलं नाही. ऐका
लग्न जमायच्या प्रसंगाला प्रकरण लक्षात आलं. ती मुलगी मनातून खचली, वाईट वाटलं. मुलगी असून सुद्धा 20 वर्ष मी मुलासारखं वावरले, आत्महत्या करायचं ठरवलं. राजमहाल सोडला, अरण्यामध्ये गेली, झाडावर चढली, गळ्यामध्ये फास अडकवला आणि फाशी घ्यायचं ठरवलं. आणि गळ्यामध्ये फास अडकून खाली उडी मारणार. खालून माझ्या ज्ञानोबाऱ्यांची दिंडी चालू होती. मरायचं तर आहे, पण शेवटचं ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन घ्यावं म्हणून त्या मुलीनं गळ्यातला फास बाजूला काढला आणि खाली ती उतरली. माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन घेतलं. मुलाची कपडे होती तशीच पळून गेली होती. ज्ञानोबाऱ्यांना वाटलं मुलगाच आहे, सहज मुखातून शब्द बाहेर, दादा उठा, नका दर्शन घेऊ. शब्द गेला दादा. आता ऐका, त्या मुलीच्या डोळ्यात पाण्याला मावली. मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. पण ऐका, रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण आणि माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातून सुटलेला शब्द परत रिटर्न नाही. डोक्यावर नुसता हात ठेवला. स्त्रियेचा तो स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ओ जी निमिष मात्रे, ओ जी निमिष मात्रे देह पालटेला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. जी निमिष मात्रे देह पालटिला, जी निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. वेळ किती? निमिष. डोळ्याची पापणी पडते तेवढ्या वेळामध्ये. जी ही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद, याचा अर्थ देह बदलण्याची तर ताकद आहे, पण विचार बदलण्याची सुद्धा ताकद आहे. ज्ञानोबाने सांगितलं, स्त्री जन्म मनोहोनी न व्हावे उदास. तू पुरुषार्थ करू शकते. ज्ञान देऊन विचारानं पुरुष बनवणं हा सुद्धा पुरुषार्थ आहे. विडल हे करू शकतात म्हणलं, आणखी आता राहिलंच काय? करील ते काय नो हे महाराज. सगळं होतंय. कसं सांगू का, पुणे मुंबई एक्सप्रेसवे हायवे लय सुंदर आहे, पण बैलगाडीला एंट्री नाही ना. ट्रॅक्टर रिक्षा, एक जण मला मी घेऊन जाईन, लय हानत्यान, तुला तसलं जमत नाही. अहो रोड सुंदर आहे पण नियम कडक आहे. फायदा भरपूर आहे पण नियम आहे ना. परी पाहे बीज शुद्ध अंगी. हा टोल नाका आहे. विडल काही करू शकतात, पण परी शब्द आला म्हणजे काहीतरी अडचण आहे. अडचण एकच आहे, परी पाहे बीज शुद्ध अंगी. शुद्ध बीज या शब्दाचा अर्थ शुद्ध अंतकरण, शुद्ध चित्त, शुद्ध मन जर आपलं असेल तर ज्ञानोबाऱ्यांची कृपा आहे. विडल नाही तर मग उपयोगच नाही. ओमकार महाराज, परी पाहे बीज हे टोल ना काय ना. गुचिड गाईच्या कासत आहे, दूध हानीत नाही. पाहे पा दूध पवित्र आणि पाशी त्वचेची या पदराड. लय जवळ आहे हो, एकच पदर आहे पण रक्तच हाणणार, बीज शुद्ध नाही. विडल कमळ आणि बीडूक चिखलातच आहे का. कमल कंद आणि दुरदुरी, पण सुगंध बी अडकायला मिळत नाही. ब्रह्मर लांबून येऊन घेऊन जाणार का. परी पाहे बीज. तसं ज्ञानोबऱ्या कृपा करतील, पण कधीतरी ज्ञानोबऱ्यांच्या समाधीवर डोकं ठेवून म्हणा की ज्ञानोबराय मी तुमचा आहे आणि तुम्ही माझेत. ज्ञानोबरांना कधीतरी माझं म्हणा. ज्ञानोबरांना माझं नाथ महाराजांनी म्हणलं, शब्द लावले, कृपाळू आहेत, उदार आहेत आणि माझे आहेत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा
ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर हे तया नमस्कार वार वार तया नमस्कार तया तया नमस्कार वार तया नमस्कार वार न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाह्याती कुळाचा विचार कृपाळू आहेत, उदार आहेत आणि माझे आहेत. माझा ज्ञानेश्वर कृपा करतात. अंतकरण उदार आहे. संत उदार उदार भरले अनंत भंडार. या संताचे देणे कल्पतरू होणे. ते देणाऱ्याच्या यादीत आहेत घेणार. आपण काय उदार आहे का? आपलं उदारपण हे दाखवण्यासाठी. एक साहेब रस्त्यावर होता भिकारी, मला साहेब 5,000 रुपये दे. आपले उदार तर सांगतो बरं, मला रुपये स्वतः नाही जा पुढं. शर्ट वगैरे एखादा द्या, फटका तुटका करे निगमानला हो चालता ती बी नाही. भाकर तुकडा तरी द्या हो चालता. भिकारी म्हणला साहेबाला, साहेबा रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही, मग हे तर कशाला थांबला, चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही ना. एक जणाने गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला, सिलिंग फॅन वरचा. दुपारच्या टायमिंगला भजने आपले पंखा लावायचे आणि भजन करायचे. ज्याने पंखा दिला ते यायचं आणि बटन बंद करायचं. भजने वैतागले म्हणजे टाळ आणि हानी वारकरी तरी वर्ग बसते. मऊ मेना होणे आम्ही विष्णू, पण वेळ आली तर कठीण वज्राच आणि मरण स्वीकारतेल. पण भजने विक्षेप ह्याची पै आणि तो मिनिटाला मध्ये बटन बंद करतो. ते मला ग बसा, पंखा मी दिलाय आणि पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे. पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला? काढून हे पण गावाला बोर करू नको. ही उदारता नाही, ही मानासाठी उदारता आहे. विडल विठाला विठाला विठाला. संतांचं उदारपण या तत्वावर टिकत नाही. भरले अनंत भांडार. कृपाळू आहेत, उदार आहेत. माझा सगळ्या संतांनी ज्ञानोबांना माझं म्हणलेलं आहे. सगळ्या संतांनी ज्ञानोबांना माझं का म्हणलं तर सगळ्या संतांची मांदियाळी पंढरपूरमध्ये यांनीच एकत्र केली 3ऱ्या चरणात. जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवादी, जयाने घातली मुक्तीची गवादी, जयाने घातली, जयाने घातली, जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली
मुक्तीची गवादी जयाने घातली मुक्तीची गवादी मेळविनी मांदी वैष्णवांची मेळविली मांदी वैष्णवांची मेळविली मेळविनी मांदी मेळविनी मांदी वैष्णवा करील ते काय करील ते काय करील ते काय नोहे महाराज करील ते काय करील ते काय करील ते काय नोहे महाराज मिळविली मांदी वैष्णवा मिळविली मांदी वैष्णवांची 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 करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय करील ते काय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात जयाने घातली मुक्तीची गवांदी गवांदी या शब्दाचा अर्थ अन्न क्षेत्र आहे आणि कशा जेवायला काय मोक्ष आहे मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांचे सर्व वैष्णव वारकरी एकत्र केले राहिलेल्या एका चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू सर्वजण मिळून प्रेमाने एकदा भजन करूयात विडोबार रखुमाये हरी विठोबार रखुमाये उबार कुमाई विठोबार रखुमाये विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार रखुमाये विठोबार कुमाई भजन करा विठोबार कुमाई विठोबार रखुमाये विठोबार कुमाई विठोबार रखुमाये विठोबार कुमाई उबार कुमाई विठोबार कुमाई उबार कुमाई विठोबार कुमाई उबार कुमाई विठोबार कुमाई उबार रखुमाये विठोबार कुमाई विठोबार 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 रखुमाये विठोबार विठोबार रखुमाये विठोबार रखुमाये विठोबार रखुमाये टाटा ठप्पा ठप्पा होबा होबा विठोबा 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 ठोबा विठोबा 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 ठोबा डो 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज जय गुरु तुकाराम महाराज की जय रखुमार जयाने घातली मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची मुक्तीचं अन्न क्षेत्र आहे आणि वैष्णवांची मेजॉरिटी संघटन एकत्र केले मेळविली मांदी वैष्णवांची म्हणजे संतांना ज्ञानोबराय प्रिय आहेत जगाला ज्ञानोबराय प्रिय आहेत आणि देवाला सुद्धा ज्ञानोबराय प्रिय आहेत. आता पुढचं आहे का संतांना विश्रांती ज्ञानोबरायांकड जगाला विश्रांती ज्ञानोबरायांकड आणि देवाला सुद्धा विश्रांती ज्ञानोबरायांकड विडवलं हो सध्या देवाला पंढरपूरमध्ये बोर झालं बरं का एकदा देवाला करमनच
चेहरा बारीक केला. रुक्मिणी माता म्हणले काय देव म्हणे तू ग बस माझं मी बघतो. म्हणले आपल्याला तर बोला नाच. म्हणले नामदेवरांशिवाय कोड सुटणार नाही. नामदेवरांना सांगितलं देवासोबत एकदा मिटिंग करा आणि ते देवाचा काय प्रॉब्लेम आहे ते मिटून टाका बरं. देवच नाराज म्हणले जग कसं चालणार. नामदेवरायांना देवाने सांगितलं नामा मला का वाईट वाटतंय. माणूस मीच निर्माण केला सगळ्यात बुद्धिवान प्राणी पण पशुपेक्षा सुद्धा खालच्या थराला जाऊन बघा. सध्या तुम्ही 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही. काय पॉझिटिव्ह आहे सगळं निगेटिव्हच हो. कसलीच मायबाप पॉझिटिव्हिटी राहिली नाही. एनर्जी सगळ्या निगेटिव्ह बातम्या. 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही. भाऊभावाची भांडणं आहेत. बहीण भाऊ कोर्टात आहेत. आई मुलाला टाकून पळून जायला लागली. 5 वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार व्हायला लागला. ही शोकांतिक आहे. विडवलं धुंद झाला तुझा दरबार. फार अवघड परिस्थिती. तुम्ही म्हणता इतकं अहो राम मंदिरात भ्रष्टाचार, आदमापूर ट्रस्ट मध्ये भ्रष्टाचार. तुम्ही म्हणता एवढं होतं मग देव का शांत आहे. देव फक्त सध्या बघतोय. ओमकार महाराज देव फक्त वेट तुमचं चलून द्या. मी एकदाच पृथ्वी अशी भिंगवणार आहे. पुढचं आहे का 95% समाज आजही वाईट आहे पण 5% आदरणीय कुरेकर बाबांसारखे साधू जगामध्ये आहेत म्हणून जग चालू आहे. माझं हे लक्षात घ्या. आजही साधू जर संत तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या कुरेकर बाबांचं दर्शन घेतलेलं ज्ञानोबरांचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं. अशा साधूचं पुण्य आपल्यासारख्या पाप्यांना जगवतंय. विडवलं आणि 100 कौरव असल्यानंतर पांडव 5च असतात. वाईटांचा रेशो जास्त आहे. चांगली माणसं कमीच आहेत पण त्यांचं पुण्य आणि त्यांची ताकद इतकी बलवत्तर आहे. या पाप्यांच्या पापाला सुद्धा लेवल करून ती पुढे चालले म्हणून जग शांत आहे. विडवलं मग जगात नजर टाकली. ऐका कलीचे महिमान आज सत्याशी रिजले जन पापा देते अनुमोदन करते हेळण संताचे. धुंद झाला तुझा दरबार. देवाला वाईट वाटलं. म्हणले मला थोडा आराम करायचा आहे. म्हणले मला विश्रांती मिळन असं ठिकाण सांगा. नामा मैंने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पभरी विश्रांती घ्यावया कल्पभरी. नाम मने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया हो इथं नाही म्हणले चलो. कुठं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. तुम्हाला विश्रांती आळंदीला जावं. विश्रांती घ्यावया कल्पवरी म्हणजे देवाला विश्रांती देणारा देव आहे पण देवाला सुद्धा विश्रांती ज्ञानोबरायांकडे आहे. करील ते काय नोहे महाराज. विडवलं परी पाहे बीज. हे लक्षात ठेवा. या शब्दाचा अर्थ फक्त निस्वार्थ भावनेने माझ्या ज्ञानोबरायांची सेवा करा. आळंदीमध्ये आपण महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातली सर्व मंडळी साधक मंडळी संप्रदायाची सेवा करण्यासाठी ज्ञानोबरायांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आलेलो. पण इथं आल्यानंतर अभ्यासच करावं लागन. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ज्ञानोबराचा मनोने अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. या कारणे माझ्या ठाई अभ्यासाने गण पारता मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान अभ्यासच. आणि त्यालाच इकडं शब्द आहे कष्ट. म्हणून एकच मिनिटात सांगतो आपल्या बाराकडीची सुरुवातच क पासून. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा. ख पण खायचं त्याच्यातलंच खा. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. कष्ट करा मग खा. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि गर्व झाला की 100% घसरतय. घसरगुंडी. घसरायचं नसेल आणि जगात मोठं व्हायचं असेल कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चमच्याला इचित असतो. ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात वा वा वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही पुढे गेल्या त्यांनी तर वाटुळ केलं. म्हणजे विश्वास कसा ठेवायचा. मैंद मुखीचा कोवळा
भाव अंतरेचा निराळा. हे चमचे पूर्वी चमचे चांदीचे होते, आता चमच्यांची चांदी फक्त चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे हे चमच्यांनी ध्यानात ठेवा. विडल आणि जो आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही तो जीवनात एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती मध्ये तुम्हाला मुजरे कराय आमचा जन्म नाही. आमची शिवशाही आम्ही निर्माण करू, हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले धर्मवीर संभाजी महाराज. ऐका, ज्ञानोबरांच्या आणि तुकोबरांच्या पालखी सोहळ्याला राजाश्रय देणारा पहिला राजा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आहे. त्या काळामध्ये हा पालखी सोहळा औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीमध्ये थैमान घालत होता, पण वारकरी सुखरूप पंढरपूरला पोहोचावे म्हणून राजसत्ता आणि धर्मसत्ता हातात हात घालून चालली पाहिजे, ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. विडवलं आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कुणावर जळू नका. हा माणसाने मळका असाव पण जळकन असाव. सध्या स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीतच, शेजारी हसला की हे कानलाच. आणि लोकांचं असं आहे, तुम्ही दलिंदर राहा, भिकारी राहा, तुमच्या लोन आहे, कर्ज आहे, चिखलात खिचपत पडले, तुमचं सगळं जॅम झाले. लोक म्हणतात त्याचं मस्त चाललंय, लय भारी स्वभावाचा माणूस, म्हणजे पियाक झाला की चांगला आहे. आणि तुम्हाला सोडून थोडी प्रगती केली की जळजळ सुरू. म्हणजे दलिंदर अडचण नाही, श्रीमंत झाला तर अडचण आहे, याला जळजळ म्हणतात. विठ्ठल मग हे जे रोगा औषध आहे बरं का, जळक्या रोगा औषध आहे. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. गावचं नाव देहू, डॉक्टरचं नाव तुकोबाऱ्यानं, औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे, त्याच्यातलं एकच इंजेक्शन. तुका म्हणे चित्त करारे निर्मळन येवने गोपाळ. हा तुकोबाऱ्या सुद्धा म्हणजे चित्ताचे आसनन तुका करीतो कीर्तन. चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळजळ होणार नाही. आणि जो जळाला नाही तो झुंजार होणार. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकटाला डगमगू नका मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा तरबेज असेल थकू नका यश मिळन पण जरा दमधारा दम धरण्यासाठी धाडस ठेवा धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका एवढीच बाराखडी भरपूर झाली. वेळ संपत आलाय. आणि हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापातच देत असतो. लय गोळ्या एकदाच खाली मग चक्कर येत असती. आणि हे जर नियम पाळाल तर शेवट गुण येईल, रिझल्ट येईल. त्या रिझल्टचं नाव आहे ज्ञान. पण सुरुवात काय कष्ट, त्यालाच शब्द आहे साधना. विठ्ठल मग दारात सोन्याचा पिंपळ, अंगात रेडा बोलवण्याची पावर, काही करू शकतात. वारकरी एकत्र केले आणि मोक्षाची पंगत जगाला दान दिली. तुकोबाऱ्या म्हणतात तिथं सुखाला काय कमी. तुका म्हणते ते सुखा काय उणे. तुका म्हणते ते सुखा काय उणे. तुका म्हणते ते सुखा काय होणे. तुका म्हणते सुखा काय होणे. तुका म्हणते ते सुखा काय उणे. तुका म्हणते ते सुखा काय तुका म्हणते ते सुखा काय होणे. तुका म्हणते सुखा काय सुखा काय होणे. समाधान चित्ताचिया राहे समाधान चित्ताचिया करील ते काय नोहे महाराज. करील ते काय नोहे महाराज. राहे समाधान चित्ताचिया राहे समाधान राहे
समाधाने समाधाने चित्ताचिया करील ते काय लोहे महाराज करील ते काय लोहे महाराज परिपाहे बीज परिपाहे बीज शुद्धांगी परिपाहे बीज परिपाहे बीज परिपाहे बीज शुद्धांगी परिपाहे परिपाहे बीज शुद्ध अंगी करील ते काय लोहे महाराज करील ते तुका म्हणे तेथे सुका काय उने राहे समाधाने चित्ताच्या. हे कृपा करी होईल चित्त समाधानी असेल तर असा पहिला अर्थ. आणि चित्ताला सुद्धा समाधान फक्त ज्ञानोबरायांच्याच दरबारामध्ये आहे अशी ज्ञानोबरायांच्या या वर्णन करणाऱ्या अभंगावर मोजक्या वेळेमध्ये सेवा करण्याचा योग. सर्व कार्यक्रमाचे संयोजक सर्वांचे आभार मानतो. आवाज थोडा वाढवा. या कार्यक्रमाला आयोजक असणारे आमचे बडगुजर साहेब असतील, विशाल महाराज असतील, हे सर्व मंडळी उपस्थित आहेत. आमचे माऊली महाराज मंजरीकर करंजीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे माऊली. आणि नेहमी हे सगळे मंडळी अत्यंत सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम करतात. मृदुंगाची ज्यांनी सुंदर साथ केली मृदुंगाचार्य तुकाराम महाराज असतील. सुरुवातीला ज्यांनी मृदुंग वाजवला असे आमचे मित्र प्रसाद महाराज तेही उपस्थित आहेत. नाशिकर मंडळी या ठिकाणी आले. आमचे दिलीप भाऊ, नवनाथ भाऊ, आमचे प्रवीण दादा आहेत, नाना आहेत, तेजस आहेत, आमचे गणेश महाराज आहेत. या बाजूला आमचे बाजीराव महाराज आहेत. तिकडे आमचे बंधू समाधानदादा पठाडे तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या बाजूला सुंदर ज्यांनी गायनाची सुरुवातीपासून साथ केली महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट आमचे ज्ञानेश्वरजी मेश्राम. माऊलींचं विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती तेव्हापासून त्यांचा संप्रदायामध्ये झेंडा अखंड चालू आहे असे आमचे आदरणीय माऊली असतील. माऊलींचं काय नाव? अमोल महाराज जाधव. अमोल महाराज. अमोल महाराजांनी सुद्धा अत्यंत पहाडी आवाजामध्ये सुंदर गायनाची सेवा माऊलींच्या दरबारामध्ये केलेली आहे. लेट पण थेट ज्यांची एंट्री झाली असे माझे अतिशय जवळचे मित्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे ओमकार महाराज जगताप महाराजही उपस्थित राहिले. आदी करून सर्व आमचे वारकरी मंडळी आणि विशेषतः आमचे साधक मंडळी, आमचे सगळे गुरुबंधू आणि मातृवर्ग सर्वांच्या चरण नतमस्तक. सुंदर अशी सांशिष्य आमचे खंडू शेठ तुमचे सुद्धा आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानोबरायांची कृपा अशीच अखंड आपल्यावर होत राहावी अशी या ठिकाणी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. बोलिले कोरे वेडे वाकोडे